नमस्कार, मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्वागत। पुण्यामध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आढळून आलाय, म्हणजे त्याचे रुग्ण आढळून आलेत। 22 संशयित रुग्ण आढळलेत। या रुग्णांचे नमुने ICMR NIV ला पाठवण्यात आलेले आहेत। पुणे पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। बाधित भागात एक टीम सुद्धा पाठवली जाणार आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात रुग्णांना दाखल करण्यात आले। हे संशयित रुग्ण आहेत। हे नावच एकदम विचित्र आहे, गुइलेन-बॅरे सिंड्रोम। घाबरून जाऊ नका, हे असं विचित्र वेगळं नाव ऐकून। गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे नेमका काय ते आपण बघणार आहोत। गुइलेन-बॅरे सिंड्रोम बघूया काय आहे। गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा हा एक दुर्मिळ आजार आहे। दरवर्षी 1 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला तो होतो। याचं निदान थोडं गुंतागुंतीचं असतं। चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानाकरता आवश्यक असतात। IVIG अथवा प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला मदत होते। आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होतात। 20% रुग्णांना 6 महिन्यांनंतरही हालचाली करण्यामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात। गुइलेन-बॅरे सिंड्रोम याच्या विषयीची माहिती आपण बघत होतो। 20% रुग्णांना 6 महिन्यांनंतरही थोड्याशा हालचालींमध्ये अडचणी येऊ शकतात असा हा सिंड्रोम आहे। पण घाबरून जाण्याचं कारण नाही। संशयित रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यांचे नमुने चाचणीसाठी सुद्धा पाठवले गेलेले आहेत। त्यांच्यामध्ये सस्पेक्टेड गुइलेन-बॅरे सिंड्रोम असं रोगनिदान डॉक्टरांनी केलेलं आहे। 3 केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत। त्याचं रोगनिदान अजून क्लिअर झालेलं नाही आहे। आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत, जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, युरिन सॅम्पल आहे, ब्लड सॅम्पल आहे, हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण NIV ला पाठवलेले आहेत। आणि बाकीचे पण त्यांचे एक्सरे, MRI वगैरे असे इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत।